स्वानंदीने अंशुमनशी भांडण उकरून काढलं असेल. स्वानंदी तुला चैन पडत नाही का ग त्याच्यासोबत भांडण केल्याशिवाय? तू सारखा आपला बस एक मिनिट जरा मी बोलतेय ना, कळेल ना, सगळं कळेल. थांबा हा. वहिनी प्लीज, तुम्ही का सकाळी सकाळी त्रास देताय मला? मी काही केलंय का तुम्हाला? हा रोहिणी, जा नाश्ता लाव सगळ्यांना. आजी चला. एक मिनिट, घाई कसली आहे? माझं बोलणं नाही झालंय. आता फक्त मी बोलणार आहे आणि तू गप्प बसायचं. मॅम, आपण हे जे सगळं करतोय ते योग्य आहे ना? कारण मागच्या वेळी पण आपण सगळं ठरवलं होतं, प्लॅनिंग केलं होतं, पण काहीच घडलं नाही. उलट मीच ह्युमिलिएट झाले पब्लिकली. हे बघ श्वेता, मला माहिती आहे मागच्या वेळी जरा जास्तच गडबड झाली होती, पण यावेळी आपल्या तिघींकडेही बॅकअप आहे. आपण जास्त खबरदारी घेतली यावेळी. तू काळजी नको करूस, आता काहीच गडबड नाही होणार. मॅम, पण मला खूप भीती वाटते हो. हे बघ श्वेता, माझा स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे की तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीये. तू काळजी नको करूस. अंशु, स्वानंदी, काय झालं बाळा? काय चिडलीस तू एवढी? तशी तर बरीच कारण आहेत माझ्या चिडण्याला, पण सगळ्याच्या सगळ्या पाडा मी नंतर वाचते का. आज माझ्या रागाचं फक्त एक आणि सगळ्यात महत्वाचं कारण सगळ्यांसमोर आणणार आहे. म्हणजे काय काय झालंय नेमकं? अंशुने काही केलं का? अंशु, अरे किती वेळा सांगितलं, अरे मोठी वहिनी आहे तुझी, नजर खाली ठेवली पाहिजेस तू, मान द्यायचा तिला. त्याच्या वतीने मी माफी मागते तुझी. नाही, हात वगैरे जोडू नका माझ्या समोर. उगाच मला गिल्टी फील नका करून देऊ. आणि सॉरी म्हणून सॉल्व्ह व्हावं इतकी छोटी चूक तुमचा मुलगा करतच नाही. स्वानंदी मॅडम, हे असं कोड्यात बोलणं आधी बंद करा. तरी माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणी नसेल. श्वेता एक मुलगी आहे आणि कुठल्याही मुलीविषयी सभ्यपणेच बोललं गेलं पाहिजे. माझं ऑफिस, माझा स्टाफ ही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि माझ्या फॅमिलीवरती या प्रकारची चिखलफेक मी कधीच सहन करणार नाही. चूक केली मी इतकी वर्ष तुझ्यावरती विश्वास ठेवून अंशू. हे सगळेजण तेव्हा तुझ्या विरुद्ध बोलत होते ना अंशू, तेव्हा मी तुझ्या बाजूने उभा राहिलो होतो. मी तुला सपोर्ट केला कारण होता माझ्या भावावरती विश्वास की तो असं काही करणार नाही. सपोर्ट केला तुला मी. पण आज जर तुला असं वाटत असेल ना की आताही मी तुला सपोर्ट करेन, तर मी करणार नाही. हे सगळं बघून ना डोळे उघडले. आणि तुला अजूनही जर वाटत असेल की मी तुला सपोर्ट करीन, तुझ्यावरती विश्वास दाखवीन, तर बिलकुल होणार नाही. हिम्मत कशी झाली रे तुझी? हिम्मत कशी झाली? माझ्या ऑफिस मधल्या स्टाफला हॅरॅस करायची तुझी हिम्मत कशी झाली? आणि हॅरॅस केलंस ते सुद्धा एका फिमेल स्टाफला. कोण आहेत त्या? कुठलं प्रवास करत त्या या शहरात येतात स्वतःचं करिअर करण्यासाठी. रात्री बेरात्री जीव मुठीत देऊन प्रवास करतात, पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात. का? कारण त्या प्रत्येक मुलीला त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असतं, स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभं राहायचं असतं. गरज असते त्या कुटुंबाला काम करण्याची, पैसे कमवण्याची, आणि या त्यांच्या परिस्थितीचा फायदा ना तुझ्यासारखे नालायक आणि विकृत माणसं घेतात. मला असं वाटलं होतं की
ऑफिसमध्ये माझ्या फिमेल स्टाफसाठी मी एक सुरक्षित वातावरण तयार केलं आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी सेफ एन्व्हायरमेंट तयार करणं हा माझा पहिला नियम होता आणि तोच नियम तू मोडलास. का? अरे, 2 बहिणी आहेत ना रे तुला. उद्या जर त्यांच्याशी असं कोणी वागलं तर काय करशील तू अंशू? काय करशील सांग ना. त्या श्वेतासारखी एक मध्यमवर्गीय घरातली अत्यंत हुशार मुलगी आपल्या ऑफिसमध्ये स्वतःचं करिअर करायला आली होती. काय केलं तू तिच्याबरोबर? तिचं स्वप्न उद्ध्वस्त केलंस, तिचं करिअर संपवलं, तिच्या आयुष्याशी खेळला का? तुला काय वाटलं तू जे हे सगळं केलंस त्या श्वेता बरोबर याच्यात पुरुषार्थ आहे? याला पुरुषार्थ नाही म्हणत अंशुमन.